नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. राज्यातील लाखो शेतकरी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होती, ती मोठी बातमी आज अखेर समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले आहे. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. शासनाने या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव दिलं आहे. या नव्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण या कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने काही महत्त्वाचे निकष आणि अटी निश्चित केल्या आहेत. त्या अटी काय आहेत हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे काय, तर थकीत कर्जाची मुदत. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे, केवळ तेच शेतकरी या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे. दुसरी अट ती म्हणजे काय, तर कर्जमाफीची मर्यादा. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ केले जाईल. जर तुमचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर वरची रक्कम तुम्हाला आधी भरावी लागेल. त्यानंतर 2 लाखांची तुम्हाला माफी मिळेल. यावर शासनाचे सविस्तर परिपत्रक लवकरच जाहीर होईल. तिसरी गोष्ट म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी मिळणारा जो लाभ आहे त्या संदर्भात जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करत आले आहेत त्यांच्यासाठी शासनाने तरतूद केली आहे. अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. चौथी महत्वाची गोष्ट ती म्हणजे डिजिटल पडताळणी. कर्जमाफीमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये आणि केवळ शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी 100% ॲग्रीस्टॅग प्रणालीद्वारे डिजिटल पडताळणी केली जाणार आहे. म्हणजेच तुमचे आधार कार्ड, जमिनीचा सातबारा आणि बँक खाते लिंक असणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच ही कर्जमाफी प्रामुख्याने व्यावसायिक कर्जासाठी नसून शेतीच्या पीक कर्जासाठी लागू असणार आहे. मित्रांनो, एकीकडे शासनाने ही मोठी कर्जमाफी जाहीर केली असली तरी दुसरीकडे काही शेतकरी संघटनांनी यावरती नाराजी व्यक्त केली आहे. सरसकट कर्जमाफी करण्याऐवजी अटी शर्ती लादल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा सातबारा हा पूर्णपणे कोरा होणार नाही अशी टीका काही संघटनांकडून करण्यात येत आहे. या योजनेचा अधिकृत GR म्हणजेच शासन निर्णय येत्या काही दिवसात पोर्टलवरती प्रसिद्ध होईलच, ज्यामध्ये आणखी काही बारीक सारे जे नियम आहेत ते स्पष्ट होतील. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. शासन निर्णय आल्यावर आपण सर्वात आधी त्याची सविस्तर माहिती तुम्हाला देणारच आहोत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही 2 लाखांची कर्जमाफी आणि 50,000 रुपयांचं जे अनुदान दिलं जाणार आहे ते शेतकऱ्यांसाठी पुरेसं आहे का? कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी व्हायला हवी होती? तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शेतकरी शेती संबंधित योजना आणि ताज्या घडामोडींच्या अशाच महत्वाच्या सर्वात आधी बातम्या पाहण्यासाठी आपल्या ग्लोबल मराठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.